तत्वानुसंधान ग्रंथामध्ये पान नंबर 54 पेजवर शीर्षक लिहून द्यायचं काम चालू आहे, बरोबर? 50 पर्यंत झालं. आता 51 नावाचं शीर्षक हेडिंग लिहायचं आहे. तर पान नंबर 54 पेजवर खालून 5वी वळ मध्ये चालले आहे. और कई ग्रंथकार तो सापडलं. त्याच्या डोक्यावर लिहा शीर्षक नंबर 51, मतांतर से अज्ञान के भेद. मतांतर से अज्ञान के भेद. कंसात लिहा आवरण शक्ति तथा विक्षेप शक्ति को लेकर अविद्या अर्धविराम माया का भेद. अविद्या माया का भेद पूर्णविराम कंस बंद. आवरण शक्ति तथा विक्षेप शक्ति को लेकर अविद्या माया का भेद झालं. चला आता पुढे पान नंबर 56 खालून 6वी वळ. सुरुवातीलाच आहे शंका. त्याच्या डोक्यावर लिहायचं 52 नंबर हेडिंग, माया अविद्या के प्रवृत्ति निमित्त का सकारण विवेचन. ठीक आहे. चला पान नंबर 57 वरून 5 ओळ सोडून 6व्या ओळीत शेवटचा शब्द आहे अभ. सापडला. त्याच्या डोक्यावर 53 नंबर हेडिंग शीर्षक लिहा माया अविद्या विभाग निरूपण का फल. विभाग निरूपण का फल अर्थात जीव ईश्वर के स्वरूप का वर्णन. झालं. चला पुढे. त्याच्यानंतर पुढे जाऊया. पान नंबर 59 वरून 6 ओळ सोडून द्यायच्या. 7व्या ओळीच्या शेवटी आहे अभ जे ग्रंथकार. सापडलं. त्याच्या डोक्यावर शीर्षक द्या 54 नंबर, माया अविद्या भेद के विना. नाही सापडलं. पान नंबर 59 वरून 7वी ओळ शेवटी आहे अभजे. सापडलं का? त्याच्या डोक्यावर द्या 54 नंबर हेडिंग, माया अविद्या भेद के विना जीव ईश्वर का स्वरूप वर्णन. त्याच्यानंतर पान नंबर 60 वरून 4 ओळी सोडून द्यायच्या. 5व्या ओळीच्या शेवटी आहे तहा कै एक ग्रंथकार. सापडलं. त्याच्यावर द्या शीर्षक 55 नंबर.
जीव तथा ईश्वर की उपाधि, जीव तथा ईश्वर की उपाधि अंतकरण मानने वाले का मत, अंतकरण मानने वाले का मत। ठीक आहे, चला पुढे। त्याच पेजवर खालून 7वी ओळ आहे, मध्येच आहे और कई एक ग्रंथकार तो। त्याच्या डोक्यावर शीर्षक द्या 56 नंबर। जीव तथा ईश्वर की उपाधि, जीव तथा ईश्वर की उपाधि अज्ञान मानने वाले का मत, अज्ञान मानने वाले का मत। कंसात लिहा अनेक अज्ञानवादी, अनेक अज्ञानवादी, कंस बंद, अनेक अज्ञानवादी। झालं। पुढे पान नंबर 61 वर वरून 3 ओळी सोडून द्यायच्या। 4थ्या ओळीमध्ये सुरुवातीचे 2 शब्द सुनाले बघा, और कई एक ग्रंथकार तो। त्याच्या डोक्यावर शीर्षक द्या 57 नंबर। जीव तथा ईश्वर की उपाधि, जीव तथा ईश्वर की उपाधि अज्ञान एक ही है, अज्ञान एक ही है, ऐसे मानने वाले का मत, ऐसे मानने वाले का मत। चला झालं। चला, त्याच पेजवर खालून 5व्या ओळीत आहे शंका, मध्यभागी सापडलं। शंका, जीव को जो एक माने मानोगे। ठीक आहे, त्याच्या डोक्यावर द्या 58 नंबरचं शीर्षक, 58। एक जीववाद में, एक जीववाद में बंध मोक्ष की व्यवस्था विषयक, बंध मोक्ष की व्यवस्था विषयक शंका समाधान, व्यवस्था विषयक शंका समाधान। झालं। चला जाऊया पुढे। पान नंबर 62 वरून 2 ओळी सोडून 3ऱ्या ओळीमध्ये शेवटी आलाय शंका। त्यावर शीर्षक द्या, शीर्षक नंबर आहे 59। एक जीववाद में, एक जीववाद में बंध मोक्ष की, बंध मोक्ष की असंगति की शंका, असंगति की शंका। ठीक आहे, चला। त्याच्यानंतर पेज नंबर 64 वरून 4 ओळी सोडून द्यायच्या। 5व्या ओळीत शेवटी आलाय समाधान। त्याच्या डोक्यावर शीर्षक नंबर 60, स्वप्न के दृष्टांत से, स्वप्न के दृष्टांत से एक जीववाद में,
एक जीववाद में बंद मोक्ष की व्यवस्था। एक जीववाद में बंद मोक्ष की व्यवस्था। झालं? चला पुढे. पुढे आहे पेज नंबर 65. वरून 4 ओळी सोडून द्यायच्या. 5व्या ओळीमध्ये मध्येच आली आहे शंका. त्याच्या डोक्यावर 61 नंबरचं हेडिंग. निरूप चैतन्य के प्रतिबिंब का निरूप चैतन्य के प्रतिबिंब का असंभव दिखाकर जीव के स्वरूप का असंभव, जीव के स्वरूप का असंभव. ठीक. त्याच पेजवर खालून 3री ओळ आलाय बघा. रूपवान वस्तू काही सुरू आहे ना, त्याच्या डोक्यावर शीर्षक द्या 62 नंबर. निरूप पदार्थ का प्रतिबिंब होने से, निरूप पदार्थ का प्रतिबिंब होने से जीव के स्वरूप की सिद्धि, जीव के स्वरूप की सिद्धि. झालं? जाऊया पुढे. पुढे पेज नंबर 67. सापडलं का? पहिल्याच ओळीमध्ये शेवटी आलाय अथवा अज्ञान विषय. सापडलं? त्याच्या डोक्यावर शीर्षक द्या 63 नंबर. प्रतिबंध के बिना भी प्रतिबिंब प्रतिबंध नहीं, प्रतिबिंब के बिना भी, प्रतिबिंब के बिना भी जीव ईश्वर का स्वरूप वर्णन, जीव ईश्वर का स्वरूप वर्णन. झालं? चला. त्याच पेजवर वरून 5 ओळी सोडून 6व्या ओळीत शेवटी आलेला आहे. और कई एक ग्रंथकार तो. सापडलं? त्याच्या डोक्यावर शीर्षक द्या 64 नंबर. नाना अज्ञानवादी के अनुसार, नाना अज्ञानवादी के अनुसार जीव तथा ईश्वर का विभाग, जीव तथा ईश्वर का विभाग. झालं? चला पुढे पान नंबर 68. वरून 6 ओळी सोडून 7व्या ओळीमध्ये शंका आहे मध्येच. तिच्या डोक्यावर शीर्षक नंबर 65. नाना अज्ञानवादी के मत में, नाना अज्ञानवादी के मत में पूर्व पक्षी का आरोप, पूर्व पक्षी का आरोप. ठीक. पुढे पान नंबर 69. खालून 5 ओळी 5व्या ओळीवर आलंय बघा. तिथं काय आलंय? समाधान. सापडलं?
5व्या ओळीच्या सुरुवातीलाचे धान समाधान, त्याच्या डोक्यावर लिहा पूर्व पक्षी के आरोप का खंडन, शीर्षक नंबर 66। पूर्व पक्षी के आरोप का खंडन, पूर्व पक्षी के आरोप का खंडन झालं। पुढे जाऊया, पान नंबर 71, पहिल्याच ओळीमध्ये आहे शंका, त्याच्या डोक्यावर लिहायचं 67 नंबर शीर्षक नाना जीव पक्ष में मोक्ष का संभव, मोक्ष का संभव। पुढे जाऊया, पान नंबर 72 पेजवर वरून 8 ओळी सोडून द्यायच्या, 9व्या ओळीमध्ये शेवटी आला आहे और कई एक ग्रंथ इत्यादी, त्याच्या डोक्यावर शीर्षक द्या, शीर्षक नंबर 68 अज्ञान अंतकरण रूप उपाधि के भेदते ईश्वर जीव का भेद, ईश्वर जीव का भेद, ईश्वर जीव का भेद झालं। चला पुढे पेज नंबर 73 वरून 8 ओळी सोडून 9व्या ओळीमध्ये आहे शंका, सापडलं? त्याच्या डोक्यावर शीर्षक द्या 69 नंबर मुमुक्षुकु ग्राह्य प्रक्रिया विषयक, ग्राह्य प्रक्रिया विषयक शंका समाधान तथा निर्णय, शंका समाधान तथा निर्णय। ठीक आहे, चला पुढे पान नंबर 74 खालून 5 ओळी सोडून, म्हणजे पाचव्या ओळीमध्ये, खालून 5व्या ओळीमध्ये सुरुवातीलाच आहे शंका, तिच्या डोक्यावर शीर्षक द्या 70 नंबर ईश्वर जगत के लिए, ईश्वर जगत के लिए अभिन्न निमित्तोपादान कारण है, अभिन्न निमित्तोपादान कारण है। ठीक, चला पुढच्या 75 पेजवर जाऊया, खालून 4थी ओळ मधीच आहे शंका, तिच्या डोक्यावर द्या 71 नंबरचं शीर्षक ईश्वर के अभिन्न निमित्तोपादान विषय प्रमाण, ईश्वर के अभिन्न निमित्तोपादान विषय, अभिन्न निमित्तोपादान विषय प्रमाण। ठीक, चला पुढे जाऊया, पान नंबर 76 खालून 2री ओळ मध्येच आहे शंका, तिच्या डोक्यावर लिहा 72 नंबरचं शीर्षक
ईश्वर को जगत का कर्ता, 76 पेज खालून दुसरी ओळ, मध्येच आहे शंका, शीर्षक नंबर 72. ईश्वर को जगत का कर्ता मानने विषय पुराण का अविरोध, मानने विषय पुराण का अविरोध. झालं. चला पुढे जाऊया. पेज नंबर 78. 78 पेजवर पहिल्याच ओळीमध्ये शेवटी आलाय और कहिए ग्रंथकार इत्यादी. त्याच्या डोक्यावर शीर्षक द्या, जगत का स्रष्टा. शीर्षक नंबर 73. जगत का स्रष्टा हिरण्यगर्भ जीववादी का मत. जगत का स्रष्टा हिरण्यगर्भ जीववादी का मत. त्याच पेजवर खालून तिसरी ओळ 2 शब्द सोडून आला, इहा कैयेक शैवमत वाले. सापडलं का? त्याच्या डोक्यावर शीर्षक द्या, शीर्षक नंबर 74. शिव उपासक का मत. शिव उपासक का मत. चला पुढे 79 पेजवर खालून 7व्या ओळीमध्ये आहे सुरुवातीलाच, और कैयेक वैष्णव मत वाले. तो सापडलं का? खालून 7वी ओळ, त्याच्या डोक्यावर लिहा, कैयेक वैष्णव मत वाले डोक्यावर 75 नंबर शीर्षक, विष्णु के उपासकों का मत. विष्णु के उपासकों का मत. झालं. उपासकों का मत, विष्णु के उपासकों का मत. पुढे जाऊया. पेज नंबर 80. 80 पेजवर पहिल्याच ओळीत मध्यभागी आहे, और हिरण्यगर्भ. तो सापडलं. त्याच्या डोक्यावर शीर्षक द्या, 76 नंबर शीर्षक. 76. मुमुक्षु को आश्रय करने योग्य मत. मुमुक्षु को आश्रय करने योग्य मत. ठीक. चला त्याच 80 पेजवर खालून 7व्या ओळीत मध्यभागी आहे, अब तिसी इत्यादी. त्याच्या डोक्यावर द्या 77 नंबरचं शीर्षक, परमेश्वर ते जगत उत्पत्ति का क्रम. परमेश्वर ते जगत उत्पत्ति का क्रम. पुढे पेज नंबर 81. वरून दुसरी ओळ, मध्येच आहे शंका. शीर्षक नंबर 78. सोपाधिक चैतन्य में ही कारणता का संभव. कारणता का संभव. झालं. चला
त्याच पेजवर खालून 6वी ओळ 2-3 शब्द सोडून आलाय बघा. ह्या वैशेषिक शास्त्रवाले तो सापडलं. त्याच्यावर शीर्षक द्या. शीर्षक नंबर 79. वैशेषिक मतानुसार जगत उत्पत्ति का प्रकार. वैशेषिक मतानुसार जगत उत्पत्ति का प्रकार. ठीक आहे. चला पुढे जाऊया. पेज नंबर 82 खालून दुसरी ओळ 2 शब्द सोडून पुढे आलाय. सोय वैशेषिको का मत भी सापडलं. त्याच्या डोक्यावर शीर्षक द्या. शीर्षक नंबर 80 वैशेषिक मत का खंडन. वैशेषिक मत का खंडन. झालं. पुढे जाऊया. पुढे पेज नंबर 86 खालून तिसरी ओळ 2 शब्द सोडून ह्या सांख्यशास्त्रवाले तो सापडलं का. त्याच्या डोक्यावर शीर्षक द्या. शीर्षक नंबर 81 सांख्य मत का खंडन. सांख्य मत का खंडन. ठीक. चला पुढे 87 पेज. त्यावर वरून 6 ओळी सोडून 7व्या ओळीत शेवटी आलाय. अब पूर्वोक्त सापडलं का. अब पूर्वोक्त त्याच्यावर शीर्षक द्या. शीर्षक नंबर 82 आकाशादिक भूतोते. आकाशादिक भूतोते उत्पन्न सूक्ष्म शरीर का स्वरूप. सूक्ष्म शरीर का स्वरूप. ठीक आहे. चला पेज नंबर 88 पेजवर वरून 6 ओळी सोडून 7व्या ओळीत आहे. मध्येच आहे बघा. अब 3 आकाशादी. त्याच्या डोक्यावर शीर्षक द्या. शीर्षक नंबर 83 लिंग शरीर उत्पत्ति का प्रकार. लिंग शरीर उत्पत्ति का प्रकार. पुढे त्याच 88 पेजवर खालून 4थी ओळ मध्येच आहे शंका. तिच्या डोक्यावर शीर्षक द्या. शीर्षक नंबर 84 उस इंद्रियों की उत्पत्ति. उस इंद्रियों की उत्पत्ति उस भूत से ही है. उस भूत से ही है. इस विषयक युक्ति तथा प्रमाण प्रदर्शन. इस विषयक युक्ति तथा प्रमाण प्रदर्शन. युक्ति तथा प्रमाण प्रदर्शन. ठीक. पेज नंबर 89 खालून 3ऱ्या ओळीत शेवटी आलाय. या सांख्यशास्त्रवाले तो सापडलं.
त्याच्यावर शीर्षक द्या. शीर्षक नंबर 85. सांख्य शास्त्रकारों का मत. सांख्य शास्त्रकारों का मत. ठीक. चला पुढे जाऊया. पुढे काय? पुढे पान नंबर 91 वरची एक ओळ सोडून दुसऱ्या ओळीमध्ये आलाय. सो य सांख्यो का मत भी. सापडलं? त्याच्या डोक्यावर शीर्षक द्या. शीर्षक नंबर 86. श्रुती सूत्र ते विरुद्ध होणे ते. श्रुती सूत्र ते विरुद्ध होने ते सांख्य मत असंगत है. सांख्य मत असंगत है. ठीक. सांख्य मत असंगत है. त्याच 91 पेजवर खालून 7व्या ओळीत खालून 7व्या ओळीत मत आलाय शब्द शंका सुरुवातीलाच. त्याच्या डोक्यावर शीर्षक द्या. 87 नंबर. शुद्ध ब्रह्म को जगत की उपादानता. शुद्ध ब्रह्म को जगत की उपादानता नहीं है. शुद्ध ब्रह्म को जगत की उपादानता नहीं है. झालं? त्याच पेजवर खालून 3री ओळ शेवटी शब्द आलाय इहा नैयायिक तो. त्याच्या डोक्यावर शीर्षक द्या. शीर्षक नंबर 88. नैयायिकाभिमत. नैयायिकाभिमत मन का खंडन. मन का खंडन. ठीक आहे. चला पुढे पान नंबर 93 पहिली ओळ सोडून दुसऱ्या ओळीत आलाय याते आकाशाधिक पंच. सापडलं? त्यावर शीर्षक द्या. 89 नंबर. सिद्धांताभिमत. सिद्धांताभिमत मन की उत्पत्ति तथा स्वरूप. मन की उत्पत्ति तथा स्वरूप. झालं? सिद्धांताभिमत मन की उत्पत्ति तथा स्वरूप. त्याच पेजवर वरून 6वी ओळ शेवटी शब्द आलाय अब. अब कर्मेंद्रियों के. सापडलं का? त्याच्यावर शीर्षक द्या. 90 नंबर. कर्म इंद्रियों के उत्पत्ति का प्रकार. कर्म इंद्रियों के उत्पत्ति का प्रकार. ठीक. चला त्याच पेजवर खालून 4थी ओळ शेवटी आलाय अप्राणों की उत्पत्ति. सापडलं? त्याच्यावर शीर्षक द्या. प्राण उत्पत्ति का वर्णन. शीर्षक नंबर 91 प्राण उत्पत्ति का वर्णन. झालं? पुढे पेज नंबर 95 पेजवर वरून 6 ओळी सोडून 7व्या ओळीत आहे मध्यभागी अब पूर्वोक्त इंद्रियों के. त्याच्यावर शीर्षक द्या. शीर्षक नंबर 92. सापडलं पण?
95 पेजवर वरून 6 ओळी सोडून द्यायच्या. 7व्या ओळीत मध्यभागी आलाय पूर्वउक्त, त्याच्यावर शीर्षक नंबर 92 लिहा. इंद्रियादिकों के देवताओं का वर्णन. इंद्रियादिकों के देवताओं का वर्णन. ठीक. त्याच 95 पेजवर खालून 4थी ओळ, सुरुवातीलाच आलाय शंका, त्याच्या डोक्यावर शीर्षक द्या. इंद्रियों की अधिष्ठातृ देवता इंद्रियों की अधिष्ठातृ देवता प्रमाण से सिद्ध. प्रमाण से सिद्ध झालं. पुढे पान नंबर 96 पेजवर खालून 6वी ओळ, मध्यभागी आहे अवतैतरीय इत्यादी, त्याच्या डोक्यावर शीर्षक द्या. शीर्षक नंबर 94. 3 शरीरों में पंचकोश का अंतर्भाव. 3 शरीरों में पंचकोश का अंतर्भाव. पंचकोश का अंतर्भाव झालं. पुढे जाऊया. पुढे पान नंबर आहे 98. 98 पेजवर वरून 3 ओळी सोडून 4थ्या ओळीत आहे अपूर्वोक्त सूक्ष्म इत्यादी. सापडलं. त्याच्या डोक्यावर शीर्षक द्या. शीर्षक नंबर आहे 95. सूक्ष्म शरीर का विभाग कथन. सूक्ष्म शरीर का विभाग कथन. कंसात लिहा. हिरण्यगर्भ अर्धविराम, प्राण अर्धविराम, सूत्रात्मादिका, सूत्रात्मादिकों का, असं भी करू शकता, सूत्रात्मादिकों का प्रवृत्ति निमित्त वर्णन. प्रवृत्ति निमित्त वर्णन कंस बंद. त्याच पेजवर 98 पेजवर खालून 3री ओळ, मध्यभागी आहे अवप्रसंगते समष्टिका. सापडलं. त्याच्यावर शीर्षक द्या 96 नंबर. समष्टि तथा व्यष्टि का लक्षण. समष्टि तथा व्यष्टि का लक्षण. समष्टि तथा व्यष्टि का लक्षण झालं. चला. पान नंबर 99 पेजवर खालून 7वी ओळ, खालून 7वी ओळ. सापडलं का. मध्यभागी आलाय तैसे ता समष्टि. मिळालं ना. त्याच्यावर शीर्षक द्या. शीर्षक नंबर 97. 97 समष्टि लिंग शरीर का. समष्टि लिंग शरीर का तथा व्यष्टि लिंग शरीर का तथा व्यष्टि लिंग शरीर का तादात्म्य वर्णन.
यष्टिलिंग शरीर का तादात्म्य वर्णन झालं. पुढे पेज नंबर 100, पहिलीच ओळ शंका मध्यभागी, तिच्यावर शीर्षक द्या. शीर्षक नंबर आहे 98. बरोबर आहे ना? या वेदांत मत में समवाय का अनंगीकार. वेदांत मत में समवाय का अनंगीकार. अनंगीकार झालं. पुढे जाऊया. पेज नंबर 101 वरून 2 ओळी सोडून तिसऱ्या ओळीत आहे किंवा युक्ती से, मध्यभागी किंवा युक्ती से सापडलं. त्याच्यावर शीर्षक द्या 99 नंबर. युक्ति से समवाय का खंडन. युक्ति से समवाय का खंडन झालं. जाऊया पुढे. पेज नंबर 104. 104 वरून 5 ओळी सोडून 6व्या ओळीत आहे शेवटी. ह्या कैयक नाही आहे. त्याच्यावर शीर्षक द्या. शीर्षक नंबर 100. समवाय के बारे में, समवाय के बारे में नैयायिकों के अनेक मतभेद. अनेक मतभेद झालं. चला त्याच 104 पेजवर खालून 7वी ओळ, खालून 7वी ओळ मध्येच आहे शंका. त्याच्या डोक्यावर शीर्षक नंबर 101. 101 या समष्टि अर्धविराम व्यष्टि सूक्ष्म शरीर का, व्यष्टि सूक्ष्म शरीर का तादात्म्य विषयक शंका समाधान. शंका समाधान झालं. चला पुढे पेज नंबर 105. पहिल्याच ओळीत शेवटी आलाय अबताउक्त इत्यादी. त्याच्यावर शीर्षक द्या. शीर्षक नंबर 102. सूक्ष्म शरीर का पूर्यष्टक रूप करिके वर्णन. पूर्यष्टक रूप करिके वर्णन झालं. पुढे जाऊया. पेज नंबर 106. 106 वरून 6 ओळी सोडून 7व्या ओळीत आहे मधीच अब संचित आगामी इत्यादी. त्याच्यावर शीर्षक द्या. शीर्षक नंबर 103 संचित अर्धविराम आगामी अर्धविराम प्रारब्ध का स्वरूप वर्णन. संचित आगामी प्रारब्ध का स्वरूप वर्णन झालं. चला त्याच 106 पेजवर खालून 6वी ओळ 2 शब्द सोडून आले. अब प्रसंगते 3 सापडला का? त्याच्यावर 104 नंबरचं शीर्षक
संचितादि कर्मों के नाश का वर्णन। संचितादि कर्मों के नाश का वर्णन। ठीक, चला जाऊ पुढे। पान नंबर 108, शेवटची ओळ। शेवटच्या ओळीत दुसरा शब्द आलाय किंतु अविद्याधिक, सापडलं? त्याच्यावर शीर्षक घ्या। शीर्षक नंबर 105, तत्वज्ञानते पंच क्लेशों की भी निवृत्ति होती है। पंच क्लेशों की भी निवृत्ति होती है। पंच क्लेशों की भी निवृत्ति होती है। ठीक आहे। पुढे त्याच पेजवर 108 पेजवर खालून पहिली ओळ, खालून शेवटची ओळ, त्याच्यात दुसरा शब्द आलाय किंतु अविद्याधिक, झालं नाही? हा, तत्वज्ञान ते पंचक्लेशों की भी निवृत्ती होती, झालं ना? पुढे जाऊया। पान नंबर 109, खालून 6वी ओळ, मध्यभागीच आलाय अब स्थूल भूतों के इत्यादी। त्याच्यावर शीर्षक द्या। शीर्षक नंबर 106, 106, स्थूल भूतों के उत्पत्ति का प्रकार। स्थूल भूतों के उत्पत्ति का प्रकार, कंसात लिहा, पंचीकरण प्रक्रिया। पंचीकरण प्रक्रिया कंस बंद। ठीक, पुढे पेज नंबर 110, 110 पेजवर वरून 7 ओळी सोडून 8व्या ओळीमध्ये आहे दुसरा शब्द काढतो, त्याच्यावर शीर्षक द्या। शीर्षक नंबर आहे 107, प्रकारांतर से पंचीकरण प्रक्रिया। प्रकारांतर से पंचीकरण प्रक्रिया। पंचीकरण प्रक्रिया झालं। त्याच पेजवर 110 पेजवर खालून 6वी ओळ, शेवटी आलाय ह्या वाचस्पती मिश्र का, सापडलं का? त्याच्यावर शीर्षक द्या। शीर्षक नंबर आहे 108, खालून 6वी ओळ, 110 पेजवर 108 शीर्षक, वाचस्पति मिश्र के अनुसार, वाचस्पति मिश्र के अनुसार त्रिवृत्तकरण का स्वीकार। त्रिवृत्तकरण का स्वीकार। ठीक, चला पुढे पेज नंबर 111, पहिली ओळ सोडून दुसऱ्या ओळीत आहे मध्यभागी आचार्यतो, सापडलं? त्याच्यावर शीर्षक नंबर 109 लिहा। आचार्य जी के अनुसार संयुक्तिक पंचीकरण का स्वीकार। पंचीकरण का स्वीकार। ठीक, पुढे ह्याच 111 पेजवर खालून 3री ओळ, सुरुवातीचे 2 शब्द सोडून आलाय अब इस उक्त पंचीकृत, सापडलं?
त्याच्यावर शीर्षक द्या. शीर्षक नंबर आहे 110. खालून तिसरी ओळ सुरुवातीलाच आहे, 1-2 शब्द सोडून अब इत्यादी. शीर्षक नंबर 110. पंचीकृत पंचमहाभूतों से, पंचीकृत पंचमहाभूतों से ब्रह्मांड की उत्पत्ति, ब्रह्मांड की उत्पत्ति. पुढे जाऊया. पेज नंबर 113 वरून दुसऱ्या ओळीत आलाय शेवटी. और स्थूल शरीर भी सापडलं. और सो स्थूल शरीर भी शेवटी आहे. त्याच्यावर शीर्षक द्या. शीर्षक नंबर 111. 111. स्थूल शरीर के भेद, स्थूल शरीर के भेद. ठीक. त्याच 113 पेजवर खालून 6वी ओळ आहे सुरुवातीला. अब ता स्थूल शरीर का, त्याच्या डोक्यावर शीर्षक द्या. शीर्षक नंबर 112. स्थूल शरीर का प्रकारांतर से भेद, स्थूल शरीर का प्रकारांतर से भेद. चला पुढे पेज नंबर 114 वरून 6 ओळी सोडून 7व्या ओळीत आलाय सुरुवातीलाच. और जैसे सापडलं का, त्याच्यावर शीर्षक द्या. शीर्षक नंबर आहे 113. समष्टि अर्धविराम व्यष्टि स्थूल शरीर का, समष्टि अर्धविराम झालं. व्यष्टि स्थूल शरीर का परस्पर तादात्म्य वर्णन, परस्पर तादात्म्य वर्णन. ठीक. चला. त्याच 114 पेजवर खालून तिसरी ओळ मध्यभागी आलाय अथवा, अथवा यह इत्यादी. त्याच्यावर 114 शीर्षक 114 नंबर. विचार में असमर्थ मुमुक्षु को, विचार में असमर्थ मुमुक्षु को लय चिंतन से तत्व साक्षात्कार, लय चिंतन से तत्व साक्षात्कार. झालं. चला पुढे जाऊया. पेज नंबर 116. 116 त्यावर वरून 4 ओळी सोडून 5व्या ओळीत आलाय शेवटी शंका. त्याच्या डोक्यावर शीर्षक नंबर आहे 115. विश्व तेजस प्राज्ञ, विश्व तेजस प्राज्ञ प्रत्येक आत्मा की अवस्था विशेष है, प्रत्येक आत्मा की अवस्था विशेष है. ठीक. चला. पेज नंबर 117 खालून 7व्या ओळीवर, 7व्या ओळीमध्ये आहे अन्वय व्यतिरेक यह इत्यादी. सापडलं का सुरुवातीलाच. त्याच्या डोक्यावर शीर्षक द्या. शीर्षक नंबर 116.
आत्मा तथा स्थूलादि शरीरों के अन्वय व्यतिरेक करिके त्वम पदार्थ शोधन की सिद्धि झालं. चला पुढे आहे पेज नंबर 118. 118 वरून 6 ओळी सोडून 7व्या ओळीत मध्यभागी आलाय. अब तावुक्त सापडलं का? त्याच्यावर शीर्षक द्या. शीर्षक नंबर आहे 117. जीवात्मा की 5 अवस्था का वर्णन. जीवात्मा की 5 अवस्था का वर्णन. झालं. त्याच्यानंतर पेज नंबर आहे 121. 121 पहिल्याच ओळीमध्ये आहे किंवा जैसे. त्याच्यावर शीर्षक द्या. शीर्षक नंबर 118. वैश्वानर, हिरण्यगर्भ, ईश्वर तीनों परमात्मा की अवस्था विशेष है. तीनों परमात्मा की अवस्था विशेष है. ठीक आहे. चला त्याच पेजवर वरून 5 ओळी सोडून 6व्या ओळीवर शेवटी आलाय मध्यभागी. अब वैश्वानर हिरण्यगर्भ. त्याच्यावर शीर्षक द्या. शीर्षक नंबर आहे 119. द्या. वैश्वानर, हिरण्यगर्भ, ईश्वर. वैश्वानर, हिरण्यगर्भ, ईश्वर इनके उपासना का फल. इनके उपासना का फल. उपासना का फल झालं. याच 121 पेजवर खालून 5वी ओळ मध्ये आलाय शंका. 5व्या ओळीमध्ये 2-3 शब्द सोडून शंका. त्याच्या डोक्यावर शीर्षक द्या. शीर्षक नंबर आहे 120. वैश्वानर हिरण्यगर्भ में ईश्वर रूपता की सिद्धि. वैश्वानर हिरण्यगर्भ में ईश्वर रूपता की सिद्धि. ठीक आहे. चला पुढे जाऊया. पुढे पेज नंबर 122. 122 पेजवर खालून 6वी ओळ शेवटी आलाय. तहा जो पुरुष सापडलं का? त्याच्यावर शीर्षक नंबर 121. श्रुत्यादि प्रमाण से सिद्ध. श्रुत्यादि प्रमाण से सिद्ध अभेद उपासना का फल. अभेद उपासना का फल. ठीक. चला पेज नंबर 123. वरून 3 ओळी सोडून 4थ्या ओळीत आलाय शंका.
शंका, त्याच्यावर शीर्षक द्या. शीर्षक नंबर 122. उपासना में भावना की मंदता हुई. उपासना में भावना की मंदता हुई. भावना की मंदता हुई फलांतर की प्राप्ति होती है. फलांतर की प्राप्ति होती है. फलांतर की प्राप्ती होती है. झालं. चला पुढे पान नंबर 124. 124 पेज. दुसरी ओळ. दुसऱ्या ओळीमध्ये 2 शब्द सोडून आलाय. अब निर्गुण ब्रह्म की. सापडलं. त्याच्यावर शीर्षक द्या. शीर्षक नंबर 123. निर्गुण ब्रह्म उपासना का फल. निर्गुण ब्रह्म उपासना का फल निर्गुण ब्रह्म की प्राप्ति. निर्गुण ब्रह्म की प्राप्ति. ठीक. चला पेज नंबर 125. खालून दुसरी ओळ. सुरुवातीला चालाय. ता ब्रह्म विषय अध्यारोपित. सापडलं का. मागून 2 शब्द. याते अब ता ब्रह्म विषय इत्यादी. त्याच्यावर शीर्षक द्या. शीर्षक नंबर 124. ब्रह्म में अध्यारोपित प्रपंच का. ब्रह्म में अध्यारोपित प्रपंच का अपवाद निरूपण. अपवाद निरूपण. ठीक. चला पेज नंबर 126 वरून 6 ओळी सोडून 7व्या ओळीत आलाय. सो य बाद. सापडलं का. मध्यभागीच आहे. त्याच्यावर शीर्षक द्या. शीर्षक नंबर 125. बाधके. बाधके कंस द्या. अपवादके कंस बाण. अपवादके कंस बाण. पुढे प्रकार. प्रकार बाधके प्रकार म्हणजेच अपवाद के प्रकार. त्याच 126 पेजवर खालून तिसरी ओळ. मध्यभागी चालाय. तहा पूर्वोक्त. सापडलं का. तहा पूर्वोक्त. त्याच्यावर शीर्षक द्या. शीर्षक नंबर 126. यौक्तिक बाध का क्रम. यौक्तिक बाध का क्रम. झालं. चला त्याच्यानंतर पेज नंबर 128. वरून 5 ओळी सोडून 6व्या ओळीत आलाय. किंवा इस्पूर्वोक्त. त्याच्यावर शीर्षक द्या. शीर्षक नंबर 127. झालं. अध्यारोप अपवाद के द्वारा. अध्यारोप अपवाद के द्वारा तत्वम पदार्थ शोधन की भी. तत्वम पदार्थ शोधन की भी सिद्धि होती है. तत्वम पदार्थ शोधन की भी सिद्धि होती है. सापडलं. त्याच्याच खाली एक ओळ सोडून आलंय बघा. तहा समष्टी स्थूल शरीर. सापडलं का. वरून 7वी ओळ आहे. तहा समष्टी स्थूल शरीर. सापडलं. त्याच्यावर शीर्षक द्या. शीर्षक नंबर 128.
तत्पदार्थ शोधन प्रकार. तत्पदार्थ शोधन प्रकार झालं. आता पान नंबर 129 वरून 5 ओळी सोडून द्यायच्या. 6व्या ओळीत शेवटी आलाय अपत्वम पदार्थ का, त्याच्यावर शीर्षक द्या. शीर्षक नंबर 129 त्वम पदार्थ शोधन प्रकार. त्वम पदार्थ शोधन प्रकार. ठीक. त्याच 129 पेजवर खालून 5वी ओळ मध्यभागी आलाय अप 3 शोधित. सापडलं का, त्याच्यावर शीर्षक द्या. शीर्षक नंबर आहे 130 महावाक्य के सहकारी. महावाक्य के सहकारी संबंध त्रय वर्णन. संबंध त्रय वर्णन. चला पुढे पेज नंबर 130. 130 वरून 2 ओळी सोडून 3ऱ्या ओळीत मध्यभागी आलाय अब यह तीनों संबंध. सापडलं, त्याच्यावर शीर्षक. शीर्षक नंबर 131. तीनों संबंधों का, संबंधों को, तीनों संबंधों को दृष्टांत में घटाना. दृष्टांत में घटाना. ठीक. आगे पेज नंबर 131 वरून 5 ओळी सोडून 6व्या ओळीत शेवटी आलाय अब तत्वमसी अधिक महावाक्य विषय. सापडलं का, अब तत्वमसी, त्याच्यावर शीर्षक द्या. शीर्षक नंबर 132 उक्त तीनों संबंध महावाक्य में घटाना. उक्त तीनों संबंध महावाक्य में घटाना. ठीक. अब चलिए आगे पेज नंबर 132 वरून 5 ओळी सोडून 6व्या ओळीत आहे शंका. त्याच्यावर शीर्षक द्या. शीर्षक नंबर 133 लक्ष्य लक्षण भाव संबंध से, लक्ष्य लक्षण भाव संबंध से अखंड चैतन्य के बोध में, अखंड चैतन्य के बोध में अन्य ग्रंथों का अविरोध, अन्य ग्रंथों का अविरोध, अन्य ग्रंथों का अविरोध. ठीक. चला पुढे पेज नंबर 133 वरून 2 ओळी सोडून 3ऱ्या ओळीत आलाय शंका. त्याच्यावर शीर्षक द्या. शीर्षक नंबर 134. 134 जीव ईश्वर के भेद विषयक, जीव ईश्वर के भेद विषयक शंका समाधान. शंका समाधान. चला पुढे पेज नंबर 134. 134 वर खालून 5व्या ओळीत आहे शेवटी शंका.
त्याच्या डोक्यावर शीर्षक द्या. शीर्षक नंबर आहे 135. ब्रह्म में अखंडपना का निरूपण. ब्रह्म में अखंडपना का निरूपण. ठीक, चला. त्याच पेजवर 134 पेजवर शेवटची ओळ, शेवटच्या ओळीमध्ये मध्यभागी आलाय अब्रह्मविषय. त्याच्यावर शीर्षक द्या. शीर्षक नंबर 136. अनात्म वस्तु में, अनात्म वस्तु में भेद त्रय का निरूपण. भेद त्रय का निरूपण. ठीक, चला पुढे. पुढे पेज नंबर आहे 135. 135 वर वरून 6 ओळी सोडून 7व्या ओळीमध्ये आहे मध्यभागी और ब्रह्म विषय. त्याच्यावर शीर्षक द्या. शीर्षक नंबर आहे 137. 137. ब्रह्म में भेद त्रय के अभावते, ब्रह्म में भेद त्रय के अभावते अखंडत्व का प्रतिपादन. अखंडत्व का प्रतिपादन. ठीक, चला. पेज नंबर 136. 136 वर वरून 4 ओळी सोडून 5व्या ओळीत सुरुवातीलाच एक शब्द सोडून आलाय. तहा एक स्वगत भेदते. सापडलं? त्याच्यावर शीर्षक द्या. शीर्षक नंबर 138. उक्त अखंडत्व के लक्षण का, उक्त अखंडत्व के लक्षण का पदकृत्य. उक्त अखंडत्व के लक्षण का पदकृत्य. झालं? चला पुढे पेज नंबर 137. 137 वर एक ओळ सोडून दुसऱ्या ओळीत मध्यभागी शब्द आलाय अथवा. त्याच्यावर शीर्षक द्या. शीर्षक नंबर 139. ब्रह्म के अखंडत्व का दूसरा लक्षण. ब्रह्म के अखंडत्व का दूसरा लक्षण. ठीक, चला. ह्याच 137 पेजवर वरून 3 ओळी सोडून 4थ्या ओळीत आलाय अब ब्रह्म विषय मध्यभागी. त्याच्यावर शीर्षक द्या. शीर्षक नंबर 140. लिया. अनात्म वस्तु के परिच्छेद त्रय का दर्शन. अनात्म वस्तु के परिच्छेद त्रय का दर्शन. ह्याच पेजवर खालून 3री ओळ आहे मध्यभागी और ब्रह्म विषय असा आलाय. त्याच्यावर शीर्षक द्या. शीर्षक नंबर 141. ब्रह्म में काय, खालून 3री ओळ नाही सापडलं. लिहा. 141 नंबरचं शीर्षक. ब्रह्म में परिच्छेद त्रय के अभावते, ब्रह्म में परिच्छेद त्रय के अभावते अखंडत्व का प्रतिपादन. अखंडत्व का प्रतिपादन. ठीक है, चला पुढे
पेज नंबर 138. 138 पेजवर वरून 7 ओळी सोडून 8व्या ओळीत आहे और कल्पतरू ग्रंथ के सापडलं. त्यावर लिहा शीर्षक नंबर 142. कल्पतरू ग्रंथ के अनुसार कल्पतरू ग्रंथ के अनुसार अखंडत्व का लक्षण, अखंडत्व का लक्षण. ठीक आहे, पुढे जाऊया. पेज नंबर 139. 139 पेजवर भरून 6 ओळी सोडून 7व्या ओळीत आलाय शंका. त्याच्यावर शीर्षक द्या. शीर्षक नंबर आहे 143. लिहा अखंड अर्थ के बोध का फल. अखंड अर्थ के बोध का फल. झालं बस. अशा रीतीने या प्रथम परिच्छेदामध्ये 143 शीर्षक झाले. बरोबर. द्वितीय परिच्छेद नंतर. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.